नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आजचं प्रकरण आपलं चाललंय 35वं, बेसासकव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 21 ते 23. भाग आपला चाललाय 220वा. प्रथम आपण 21वा दोहा ऐकूयात. गाया तिने पाया नहीं, अणगाया थे दूरी. जिन गाया बिसवास सू, तिन राम रह्या भरपुरी. गाया तिने पाया नहीं, अणगाया थे दूरी. जिन गाया बिसवास सू, तिन राम रह्या भरपुरी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. ज्यांनी भगवंतांचं गुण गायलेले आहेत ते भगवंताला प्राप्त करून घेऊ शकले नाहीत, आणि ज्यांनी गुण गायलेच नाहीयेत त्यांच्यापासूनही तो दूरच राहिलेला आहे. परंतु ज्यांनी भगवंतावर विश्वास ठेवलाय त्यांच्यातच राम पूर्ण रूपाने सामावून गेलाय. अणगाया, अणआया, अणकिया, अणचिंता, अणजाना असे विरुद्धार्थी तयार केलेले शब्द कबीर वाङ्मयात दिसून येतात. अणगाया म्हणजे न गाता. भगवंतांचं त्यांचे गुणाचे कीर्तन करणं किंवा न करणं यावर भगवत प्राप्ती अवलंबून नाहीये. भगवत गुण न गाणाऱ्यांपासून भगवंत लांब असतोच, परंतु जे भगवत गुण गातात त्यांना तरी तो प्राप्त झाला आहे का? त्यांनाही तो प्राप्त होत नाही, कारण ते व्यर्थ भक्त असल्याचा अभिमान बाळगत असतात. परंतु जे भगवंतावर पूर्णपणे विश्वास ठेवतात, श्रद्धा ठेवतात, ते मात्र रामरूपच होऊन जातात. या दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात. गाते त्यांना प्राप्त नाही तो, न गाता है तो दूर. श्रद्धेने गाताच त्यासे, राम नाही दूर. गाते त्यांना प्राप्त नाही तो, न गाता है तो दूर. श्रद्धेने गाताच त्यासे, राम नाही दूर. पुढचा दोहा ऐकूयात. कबीर मरो पै मांगो नहीं, अपने तन कै कार. परमारथ के कारण मांगन आवेला. कबीर मरो पै मांगो नहीं, अपने तन कै कार. परमारथ के कारण मांगन आवेला. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की मी मरून जाईन, पण आपल्या शरीर सुखाकरता कोणाकडेही काहीही मागणार नाही. परंतु परमार्थ सिद्धीकरता मागणं ही काही लज्जास्पद गोष्ट नाहीये. याचना ही मृत्यू समान आहे. कोणाकडे काहीही मागू नये असं कबीरांनी तर उपदेशच केलेला होता. मग स्वतः करताही ते कोणाकडे काहीही मागणार नाही असं ठासून ठासून सांगतायत. कारण शरीराचे भोग हे त्यांचं ध्येयच नाहीये. परंतु परमार्थाकरता सकल लोकांच्या कल्याणासाठी काहीतरी मागणं त्यांना अयोग्य वाटतच नाहीये, कारण त्यात सर्व लोकांचं कल्याणच होणार असतं. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. स्वतःसाठी मी का
काही न मागेन मृत्यू जरी येईल, लाजणार नाही परमार्थ जरी सिद्धीस जाईल. स्वतःसाठी मी काही न मागेन मृत्यू जरी येईल, लाजणार नाही परमार्थ जरी सिद्धीस जाईल. पुढचा आपण दोहा ऐकूयात 23वा. भगत भरोसे एकके निधरक नीची दीठी, तिनको कर मन लागसी राम ठकोरी पीठी. भगत भरोसे एकके निधरक नीची दीठी, तिनको कर मन लागसी राम ठकोरी पीठी. पीठी पीठी म्हणजे पाठ. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मी तर एकटाच रामाच्या भरोशावर टिकून आहे. मी निडर आहे. दृष्टी नेहमीच मी खाली ठेवतो. ज्याच्या पाठीवर राम थोपटतात त्याच्यावर कर्माचा प्रभाव पडत नाही. भक्ताने नेहमीच रामावर विश्वास ठेवूनच वागावं. रामाचा आधार जर असेल तर भीतीचं काही कारणच नाहीये. अर्थातच निर्भयता प्राप्त झाली म्हणून भक्ताने उन्मत्तपणे वागू नये, तर दृष्टी नेहमी खाली ठेवून म्हणजेच नम्रपणे वागावं. अहंकाराला थारा देऊच नये. राम त्याची पाठ थोपटतात म्हणजेच अशा भक्ताची राम नेहमीच काळजी घेतात. त्याला काहीही कमी पडू देत नाहीत. मग इथे कबीर सांगतायत की त्याच्यावर कर्माचा प्रभाव पडत नाही, म्हणजेच त्याला कर्मफळ भोगावं लागत नाही. कारण तो कर्म करतो तेही भगवंताप्रित्यर्थच करतो. तेव्हा भगवंतावर विश्वास हीच भक्ताच्या बाबतीत महत्वाची गोष्ट आहे. आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी, आणि या मराठी साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. विश्वास असावा रामावरती, उंच करू नये मान, कर्म फळना त्या भक्तासी राम करे रक्षण. विश्वास असावा रामावरती, उंच करू नये मान, कर्म फळना त्या भक्तासी राम करे रक्षण.